थोडा विराम घेत आहे. धावणारी वेळ आता थोडा विराम घेत आहे. कारण साहेब आज रिटायर होत आहे. साहेब आज रिटायर होत आहे. अशा रिटायर होणाऱ्या आमचे आदरणीय शिक्षण विस्तार अधिकारी श्री शशिकांतजी पांडवानी साहेब यांच्या आयुष्यावर सर्वच जण बोलले, पण जरा मी काव्यात्मक स्वरूपात आपल्या समोर मी त्यांचा जीवन परिचय सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. ध्यान द्या तुम्ही आता ऐका. सांगते सत्यता ध्यान देऊनी आता. पानगवाणी साहेबांची स्फूर्तिमय कथा. ही पानगवाणी साहेबांची स्फूर्तिमय कथा. 1969 साली तारीख जुलै नंद्याची झाली. शुभ संदेश हा घेऊन आली. ओझर नगरी आनंदाने आली. पिता सदाशिव आणि आईला मोठच बाळ आला जन्माला. सगळ्या सोयऱ्यांना आनंद झाला. कुटुंबाचा वेल भरुनी आला. शशिकांत नाव शोभेला आला. हर्ष झाला पानगवाने उडाला. हिंदू आईचे कौतुक करते खूप बाळाचे. माय पिता वंदिता मनी मोठी शांतता. माय पिता वंदिता मनी मोठी शांतता. मनी मोठी शांतता. पानगवाणी साहेबांची स्फूर्तिमय कथा. ही पानगवाणी साहेबांची स्फूर्तिमय कथा. सुरू झाला प्रवास. अभ्यास केला शाळेत खास. शाळेतले ते डोबळे रिकण गाव तालुका एरंडोल. पहिली तिसरी दीप शाळेला. मननावनी अभ्यास गेला. प्रवास पुढचा सुरू तो झाला. शिक्षण केले नाशिक जिल्ह्याला. अभोने गावी 10वीचे शिक्षण. आपण येथे 10वीचे शिक्षण घेतलं आणि यानंतर 12वीचे शिक्षण लातूर कॉलेजला घेतलं. यानंतर 1990 मध्ये B.Ed केलं. उत्तीर्ण झाले. 2007 साली यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून M.A.ची पदवी त्यांनी संपन्न केली. 2008 साली B.Ed मुक्त विद्यापीठातून संपन्न केली आणि 2009 ते 2011 मुक्त विद्यापीठातून B.Ed पदवी त्यांना मिळाली. केला तिच्या गोळ्या बुद्धीने करेल शिक्षणाचे चिंतीने. जिथं दयाने गेली तिथं परिस्थितीशी केले ते युद्ध. परिस्थितीशी ते केले युद्ध. दिवस रात्र जागता अभ्यासाची मैत्रता. दिवस रात्र जागता अभ्यासाची मैत्रता. अभ्यासाची मैत्रता. पानगवाणी साहेबांची स्फूर्तिमय कथा. ही पानगवाणी साहेबांची स्फूर्तिमय कथा. आनंदाचा दिवस आला तो खास. नोकरीचा सुरू झाला प्रवास. 1986 सालाला शुभ दिवस चालून आला. शुभ शिवजयंतीच्या मुहूर्तावर 19 फेब्रुवारी ठरली तर. उपशाळाची धूक मोकाळा. त्र्यंबक तालुक्यातली शाळा. ज्ञानदानाचे कार्य हातात. नशिबाने दिली अशी साथ. नशिबाने दिली अशी साथ. छत्रपती वंदिता कर्तव्याची बंधुता. छत्रपती वंदिता कर्तव्याची बंधुता. कर्तव्याची बंधुता. पानगवाणी साहेबांची स्फूर्तिमय कथा. ही पानगवाणी साहेबांची स्फूर्तिमय कथा. 1986 ते 1989 खूप मोठा. 1989
1993 या सालापर्यंत नांदुरबार तालुक्याची तालुका त्र्यंबकेश्वर येथे उपशिक्षक या पदावर कार्यरत राहिले. झाली सुरुवात नव्या पर्वाला, बघा नव पर्व कोणतं आहे. झाली सुरुवात नव्या पर्वाला, विवाहाचा योग जुळून आला. मुलगी परिवार आहे नाशिकला, सासरे बुवांनी होकार तो दिला. थाटामाटाने विवाह झाला, अक्षदांनी वर्षाव तो केला. देईन साथ म्हणे धण्याला, संगीतातून शोभे घराण्याला. संगीतातून शोभे घराण्याला. सुखी संसाराचा घेऊन ध्यास, केला संसार सुखाने खास. संसाराचा वेल फुलून आला, आपले दोन आले जन्माला. आपले दोन आले जन्माला. मुलगी पूजा तिथे मध्ये शिक्षण घेऊन PWC कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजर या पदावर कार्यरत आहे. यासोबतच जावई अनिकेत शिवाजीराव गायकवाड ते IIM शिक्षण घेऊन मुंबई येथे नोकरीला वास्तव्यास आहेत. आणि मुलगा इथे पदवी घेऊन ग्रुपवाईज कंपनीमध्ये क्रेडिट मॅनेजर या पदावर आहे. संसाराचा वेल फुलून आला, आपले आले दोन जन्माला. आपले आले दोन जन्माला. लेकरांची संतता, आयुष्याची शांतता. लेकरांची योग्यता, आयुष्याची शांतता. आयुष्याची शांतता. पानगवाणी साहेबांची स्फूर्तिमय कथा. ही पानगवाणी साहेबांची स्फूर्तिमय कथा. झाला नोकरीचा पुढचा प्रवास, ज्ञानदानाची घेऊन ध्यास. ज्ञान मंदिर नित्य जाऊन, लेकरांना दिलं असं ज्ञान. शिक्षकाचं आज कर्तव्य आहे ज्ञानदान करणं. आणि प्रत्येक ठिकाणी जात असताना आपण सगळ्यांनीच आपल्या साहेबांचं कर्तृत्व कार्यकर्तृत्व प्रत्येकाच्या भाषणातून ऐकलेलं आहे. 1993 साली सिन्नर तालुक्यातील प्राथमिक शाळेत त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर 1995 साली रामनगाव वलस तालुका निफाड. 2000 साली निफाड पतसंस्थेचे संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली. 2005 सालाला सोमनाथ दीप शाळेला ज्ञानदानाची घेऊन ठोक पदवीधर शिक्षक म्हणून झाली नेमणूक. 2013 साली नवे पर्व नवा सूर. 2013 साली नवे पर्व नवा सूर आणि शाळा भेटली त्यांना दीपशाळा बाळापूर. 2016 ते 2024 रेड पात्र मुख्याध्यापक म्हणून सोमनाथ देशमुख यांनी आपला कार्यभार सांभाळला. आणि 2021 मध्ये त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी पदवीधर प्राथमिक शिक्षक या पतसंस्थेकडून त्यांना मुख्याध्यापकाचा पुरस्कार प्राप्त झाला. 2024 ते जुलै 2025 पर्यंत सोमनाथ देश या केंद्राचा आदर्शवत करणार ते केंद्र प्रमुख या पदावर थांबले. आणि तिथून पुढे नुकतेच आता जुलै महिन्यात आदरणीय साहेबांना पुन्हा नवा त्यांचा मानाचा मुद्रा त्यांना मानाचा दुवा मिळालेला आहे. तो म्हणजे शिक्षण विस्तार अधिकारी या ठिकाणी त्यांना प्रमोशन मिळाले आहे. शेवटकडे जात आहोत. 39 वर्ष सेवेला. 39 वर्ष सेवेला. आज रोजी विराम तो आला. नव आयुष्य नव्या पर्वाला. लागो सुख शांती सदा तुम्हाला. कार्यक्रमाला शोभाही आली. उपस्थितांची धन्यता दिली. सोनवणे गुरुजींनी कविता केली. मोठ्या मनाने तुम्ही साथ दिली. मोठ्या मनाने तुम्ही साथ दिली. संतोष हे पाहता झाली म्हणे धन्यता. संतोष हे पाहता झाली म्हणे धन्यता. झाली म्हणे धन्यता. पानगवाणी साहेबांची स्फूर्तिमय कथा. ही पानगवाणी साहेबांची स्फूर्तिमय कथा. ही ऐका ज्ञानवंताची स्फूर्तिमय कथा. आणि शेवटी साहेब देवानी